नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे देशभरातील EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा। पेन्शनधारकांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी। मित्रांनो, काय आहे बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, देशभरातील पेन्शनधारकांसाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी आली आहे। महागाई भत्ता म्हणजे DA आणि DR काल्पनिक वाढ आणि पेन्शनमध्ये वयानुसार वाढ यासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्याचा थेट फायदा लाखो पेन्शनधारकांना होईल। यासोबतच EPS 95 पेन्शनधारकांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे। संरक्षण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे, ज्यात म्हटले आहे की 30 जून आणि 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणारे लष्करी जवान आणि माजी सैनिकांना 1 जुलै आणि 1 जानेवारीच्या काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळेल। मित्रांनो, यापूर्वीच DOPTने याबाबत आदेश जारी केला होता, जो आता लष्करानेही लागू केला आहे। यामुळे केंद्रीय पेन्शनधारक आणि सैनिकांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढीचा लाभ मिळणार आहे। EPS 95 पेन्शनधारकांना दिलासा। मित्रांनो, EPFOने EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत आता पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून आणि कोणत्याही ठिकाणावरून मिळू शकणार आहे। यामुळे निवृत्तीनंतर आपल्या गावी किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हे पाऊल पेन्शनधारकांसाठी सुलभता आणि पारदर्शकता सुनिश्चित करेल। पेन्शनमधील भेदभाव संपला। मित्रांनो, 2006 पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील भेदभावाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सोडवला आहे। 2006 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना 33 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतरच पूर्ण पेन्शन मिळत असे, तर 2006 नंतर निवृत्त झालेल्यांसाठी हा नियम नव्हता। पेन्शनमध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। आता 2006 पूर्वी निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांनाही 2006 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार आहेत। 65 वर्षानंतर पेन्शनमध्ये 5% वाढ करण्याची मागणी। मित्रांनो, संसदीय समितीने पुन्हा सरकारला 65 वर्षाच्या वयापासून 5%, वयाच्या 70 वर्षापासून 10% आणि वयाच्या 75व्या वर्षापासून 15% पेन्शन वाढवण्याची शिफारस केली आहे। सध्या वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यावर पेन्शनमध्ये 20% वाढ आहे। वाढती महागाई आणि आरोग्यावरील खर्च पाहता हा बदल आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे। मात्र सरकारने या शिफारसीची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।